हरिओम. माझं नाव नितीन अर्जुन पवार, कल्याणपूर्व केंद्र. आणि मी माझा छोटासा अनुभव सांगतोय. बापूंनी मला जे जीवदान दिलेलं आहे त्या संदर्भात मला सांगायचं. मी ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथला कामाला आहे. माझी आता कोरोनाच्या पिरियडमध्ये जेव्हा आमची स्पेशल ड्युटी लागलेली होती, माझी सेकंड शिफ्ट होती 4:12 मी आउट होत होतो. तर तेव्हा बाहेर निघताना पंच केलं, बाहेर निघालो. निघताना पहिल्यांदा कुत्रे असे भुकायला लागले. मला वेगळेच संकेत दाखवले. म्हटलं हे असं काय होतंय? तरी मला लक्ष नाही दिलं. मी परत पुढे आलो. मी अंबरनाथला जॉबला असल्यामुळे मला कल्याणपर्यंत मी बाईकवरच प्रवास करतो. येताना मध्ये श्रीराम टॉकीज लागते. श्रीराम टॉकीजची इथे आल्यानंतर परत आणखी मनामध्ये काहीतरी वेगळ्याच पद्धतीची फिलिंग निर्माण झाली की काहीतरी होतंय, काहीतरी घडणार आहे. हे असे संकेत मला बापू कदाचित देत असेल. कदाचित पुढे आलो, विठ्ठलवाडी स्टेशनपर्यंत आलो. आल्यानंतर मी तिकडे पोहोचल्यानंतर मला असं वाटलं की बापूंनी मला सांगितलं की ट्रेनमधनं कोणतरी येणार आहे, त्याला तू डबल सीट घेऊन जाऊ, एकटा जाऊ नको. स्मशानभूमी आहे, बाजूला विठ्ठलवाडी स्टेशन आहे. हे काय होतंय मला का कळेना. पहिल्यांदा काहीच कळेना. पण म्हटलं ठीक आहे, काहीतरी आहे. मी परत टर्न मारला, म्हणजे सिग्नलच्या इथून टर्न मारला आणि परत स्टेशनपर्यंत वळालो. स्टेशनपर्यंत पोहोचल्यानंतर तिकडे मला असं जाणवलं की कोणतरी येईल. स्टेशनला गाडी पण आली, मुंबईवरून येणारी गाडी. त्याची शेवटची असेल किंवा त्याच्या अगोदरची असेल. मी वाट बघितली, कोण येतंय का, या साईडला कोण येतंय का, कोणीच येईना. म्हटलं असं जाऊ द्या. म्हटलं मग परत पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर जिथे काटेबंदी नाका आणि म्हणजे नितीनराज हॉटेल तिकडे मी राईट टर्न मारतो. तर तिकडे राईट टर्न मारण्याच्या अगोदर एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे रिक्षा एवढ्या स्पीडमध्ये येऊन ती पलटी होऊन तिथे माणूस पण एकदम चिन्ह विचिन्ह झालेला होता. ते बघून माझ्या डोळ्यात ते आलं की मला त्याच्यामुळेच बापूने थांबवून घेतलं होतं. ते म्हणजे 4-5 मिनिटाचे जो काल खेळ गेला, मला असं वाटतं मी त्याच्यामुळे जिवंत आजचा टिकला. हरिओम.